धन्यवाद सर. पुन्हा एकदा सायंकाळचं सत्र आणि या सायंकाळच्या सत्रामध्ये लढत आपल्याला पाहायला मिळते. सिद्धिविनायक मीरा रोड वर्सेस जीतू पॅकर्स नवघर. सेमीफायनलचा सामना आपल्या भेटीसाठी येतोय आणि प्रथम नाणेफेकीचा कौल सिद्धिविनायक संघाने आपल्या पदरामध्ये पडला आणि आमंत्रित केलं जीतू पॅकर्स नवघर संघाला फलंदाजीसाठी आणि क्षेत्ररक्षण निवडलंय. नक्कीच क्रिकेटची न्यायदेवता या क्रिकेटच्या ग्राउंडला नतमस्तक होऊन सन्माननीय श्री अशोक राऊत सर आणि विशाल नाईक सर क्रिकेटचे न्यायदेवता म्हणून एक भूमिका पार पडत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तसेच माझ्या साथीला समालोचक जोडले गेले ते व्हॉइस ऑफ कामनचा गोडावाज हेमंत सर. तसेच एक स्कोरर म्हणून ज्याची मी मागील मॅचमध्ये चर्चा केली, खरोखर एक बारकाईने काम केलं जात आहे तो स्कोरर आयुष सावंत याचं देखील. त्यानंतर जे संपूर्ण महाराष्ट्रभर लाईव्ह प्रक्षेपण केलं जात आहे VTC लाईव्हच्या माध्यमातून सचिन पाटील आणि अक्षय सोनी. VTC लाईव्हच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण केलं जात आहे. ऋषिकेश आणि कॅमेरामॅन अर्जुन वड याचं देखील या दिवसभरामध्ये आपली कामगिरी बजावत असताना त्यांचं देखील आयोजकांच्या वतीनं हार्दिक हार्दिक असं स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने. आजच्या दिवसातील हा सेमीफायनलचा सामना. अक्षय सोनी आलाय, तो मोठा खेळाडू स्ट्राईक वरती आणि नॉन स्ट्राईकला आहे तो सचिन पाटील, मोठा खेळाडू नॉन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतोय. आणि गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज झालाय सिद्धिविनायक यश जाधव सिद्धिविनायक संघाकडून. दरम्यान सुरुवात करायची पंच. दरम्यान 4 षटकांचा हा सामना राहील. चला सर सुरुवात करायची आहे. घड्याळामध्ये वाजलेत ओके 5 वाजलेत. पॉवर प्लेचं षटक असेल. पहिलं षटक यशच्या खांद्यावरती करण्यात आल्याने सोपवलंय. लॉंग ऑन लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक 2 लावले गेले आहेत आणि डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने अजून देखील अक्षय सोनी थोडस बॅट बोलली नाहीये, परंतु आता ह्या मॅच मध्ये बोलणं गरजेचं आहे. ही मॅच महत्वपूर्ण आहे. पुन्हा एकदा पहिला चेंडू हो समोरच्या दिशेने गॅप शोधण्याचा प्रयत्न केलाय. तिथे क्षेत्ररक्षक पोहोचतोय लॉंग ऑफचा आणि सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. 2 धावा धापकावरती लागल्या. संघाचं श्री गणेश झालं अक्षयच्या बॅट मधून. सॉरी 1 धाव. 1 धाव पूर्ण झाले. सचिन पाटील आलाय ऑन स्ट्राईक वरती. यश त्याचा सामना करतोय. थोडासा बदल होतोय क्षेत्ररक्षणामध्ये. हव्याचा विचार केला, वाऱ्याचा विचार केला तर ऑन साईडला तो वर आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बॅटची क्षेत्ररक्षकाकडून चुकी झाले. यष्टी रक्षकाकडून स्वतः कर्णधार. मोठी विकेट, मोठा मासा फसणार होता परंतु वाचला नशिबाची साथ दिली. तर पुन्हा एकदा ओहो फटका तर फसलाय. क्षेत्ररक्षक खाली आहे. चुकी झाले आणि या चुकीला माफी नाही. झेल कुणाचा सोडलाय तर सचिन पाटील याचा. आता मात्र नक्कीच नशिबाने साथ दिले आणि हा झेल ही विकेट किती महागडी ठरते ते पुढील 3 षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. सचिन पाटील किती महागडा ठरतोय, हा झेल किती महागडा ठरतोय
असांचा झेल होता, कन्वर्ट करता आला नाहीये. पुन्हा एकदा फटका सजवलाय, उंची आहे, धुरी गाठेल का? धुरी देखील गाठले, बॉल जातोय सीमारेषे पार, षटकार. तो झेल सुटला, त्यानंतर तो स्ट्राइक वरती आला अक्षय आणि षटकार आलाय. हा चेंजेस आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोचली गेली आहे ती 8 या एकेरी आकड्यावरती बिना गाड्याच्या मोबदल्यामध्ये. आता मात्र मोठी फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघ तेवढ्याच ताकदीचे आहेत, तेवढेच बलाढ्य आहेत. आपल्याला पाहायला मिळतं सातत्यानं फील्डमध्ये चेंजेस केला जातोय. पॉवर प्लेचं षटक आहे, डॉन मिड ऑफ आणि डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने ते क्षेत्ररक्षण. पॉवर प्लेचं षटक आहे, पुरेपूर वापर करत असताना अक्षय आपल्याला पाहायला मिळतो. एक धाव मात्र पूर्ण केली गेली, दुसऱ्या धावेचा कॉल, परंतु अक्षयचं थोडंसं लक्ष नव्हतं. पुन्हा एकदा हलक्या हाताने ट्राय केला गेला. क्षेत्ररक्षक तिथं आहे, एकदा मात्र पूर्ण केली गेली. एका धावेचा मोह पूर्ण झालाय, दुसऱ्या धावेचा मोह कोणताही होणार नाहीये. रोखून धरला आणि पहिल्या षटकाची सांगता झाली. पहिल्या षटकाखेरीज धावसंख्या जाऊन पोहोचली गेली 10 या दुहेरी आकड्यावरती बिना गाड्याच्या मोबदल्यामध्ये. अजून देखील अक्षय पटेल नावाचं वादळ माघारी आहे, तंबूच्या आश्रयाला आहे. मोठा खेळाडू अजून देखील मागे आहे, परंतु दुसरं षटक कुणाच्या खांद्यावरती. उर्वरित 3 षटक असतील. गुज्जर ऑन ट्रॅक वरती आलाय. चातक पक्षाला पाण्याचा थेंब हवा असेल ना, तर मृग नक्षत्राची वाट पाहावी लागते. समुद्रातील शिंपल्यांना जर मोती तयार करायचा आहे तर स्वाती नक्षत्राची वाट पाहावी लागते. आणि या क्रिकेटच्या पटलावरती जर विजय मिळवायचा आहे तर संधीची वाट पाहावी लागते. आणि दोन्ही संघाला ती संधी आली सेमीफायनल पर्यंत पोहोचण्याची, परंतु कोण नाव कोरेल? आणि बॉल जातोय सचिन पाटीलच्या बॅट मधून समोरच्या दिशेने, सीमा रेषा पार, षटकार. दोन्ही संघाला संधी मिळाली. सेमीफायनल पर्यंत दोन्ही संघ दाखल झाले, परंतु क्रिकेटचा नियम आहे एकच संघ पुढे जाईल. नॉकआउटचे हे सामने. पुन्हा एकदा अच्छा, या धावपळीच्या जीवनामध्ये प्रेक्षक राजा वर्ग आपल्याला पाहायला मिळतोय, उपस्थित झालाय. प्रेक्षक वर्गाचं हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा बॅटने फ्लिक केला गेला, टायमिंग तेवढा प्रॉपर नाही आहे. क्षेत्ररक्षण फंबळ होतोय, परंतु एका धावेवरती समाधान मानेल. धावसंख्या जाऊन पोहोचली गेली ती 17 या दुहेरी आकड्यावरती. प्रशंसा कर्तृत्वाची केली जाते, नाहीतर सावली देखील माणसापेक्षा मोठी असते. हो, पुन्हा एकदा बॅटची एज लागल्या. ओके, विकेट मैदानामध्ये घडते. अक्षयला माघारी पडतावं लागेल. आता मात्र दाखल होईल. चितू पॅकर्स नवघर संघाचा वंडर बॉय हिरो मैदानामध्ये दाखल झालाय, अक्षय पाटील. आता मात्र याची बॅट बोलणं गरजेचं आहे.
अक्षय पाटील ज्याची मागील 2 मॅच मध्ये बॅट बोलली आहे आणि आता मात्र सेमी फायनल दोन्ही मोठे खेळाडू मैदानामध्ये दाखल आहेत. एका साईडला सचिन पाटील आणि एका साईडला अक्षय पाटील. दोन्ही जर पार्टनरशिप टिकली तर 94 धावाचा जो सामना तो खेळ आपल्याला आठवायला पाहिजे. ते डोळ्यासमोर ते षटकार ते चौकार आपल्याला पाहायला मिळतील. तर पुन्हा एकदा ऑन ट्रॅक वरती गोलंदाज तयार सामना करतोय तो अक्षय पाटील. पुन्हा एकदा ट्रॅक पंचांना बीट केला आडव्या बॅटने स्विफ्ट केलाय क्षेत्ररक्षक तिथे खाली येतोय कोणतीही चुकी नाहीये आणि सुरेख झेल टिपलाय निखिल. वा बाई वा तू हा झेल नाही तर अर्थात मॅच टिपलीस परंतु अजून देखील सचिन पाटील नावाचं वादळ मैदानामध्ये दाखल आहे. त्याची जागा घेण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय अक्षय. माफ करा आकाश. आकाश आणि सचिन पाटील एक मोठा धक्का जाऊन पोहोचलाय. ज्याच्याकडे धम्मक होती त्याच्याकडे आत्मविश्वास होता परंतु स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून मारण्याचा तो प्रयत्न फसला. बॅटची थोडीशी ईच लागली आणि प्रॉपर टायमिंग नसल्यामुळे तो झेल टिपला निखिल यानं सुरेख झेल टिपला. कोणतीच चुकी नाही. जर चुकी झाली असती ना तर मागात पडली असती. कव्हरच्या दिशेने ती चुकी झाली. सचिन पाटीलचा तो झेल सुटला आसांचा झेल होता आणि अजून देखील सचिन पाटील ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. तर पुन्हा एकदा दुसऱ्या षटक प्रगतीपथावरती पुन्हा एकदा उंची आहे दुरी क्षेत्ररक्षक थोडासा दूर राहतोय. 1 बाउन्स कलेक्ट होईल तोपर्यंत दरम्यान 2 धावा पूर्ण झाल्यात. वन टू गो. दुसरी षटकातील 1 टू गो. धावसंख्या जाऊन पोहोचली गेली ती 19 या दुहेरी आकड्यावरती. दोन्ही संघाची बाजू एक तेरी तो एक मेरी आपल्याला पाहायला मिळते. वन टू गो असेल. शेवटचा चेंडू आहे. हो सुरेख फटका समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतोय. एकदा मात्र पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा कॉल परंतु दुसऱ्या धावेचा मोह रोखला जातोय नॉन स्ट्राईकच्या खेळाडूकडून. तिसरे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज धीरज ठाकूर. 2 षटकांची सांगता झाली आणि 2 संघानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली ती 20 या दुहेरी आकड्यावर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये दोन्ही अक्षय माघारी परतलेत. सचिन पाटील 20 धावा झाल्यात. बारा चेंडूंचा अजून देखील निशेष खेळ बाकी आहे. धीरज ठाकूर ऑन ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा ओहो फटका सजवलाय. बॉल जाईल का सीमा रेषा पार. षटकार आकाशच्या बॅट मधून तो आकाशाला गवसणी घालणारा षटकार येतोय. एक टाइम वाटलं टायमिंग फसलंय परंतु बॉलने तो कव्हर केलाय. पुन्हा एकदा फटका दमदार बहारदार षटकार येतोय. खणखणीत षटकार आलाय. पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. धावसंख्या जाऊन पोहोचले. बदल झालाय 32 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. बॅटिंग लाईनअप अजून देखील मागे आहे जिथू पॅकर्स नवघर संघाचा.
कोणत्याही स्पर्धेचा केंद्रबिंदू हा प्रेक्षक वर्ग असतो आणि प्रेक्षक वर्ग जोडला गेला. पुन्हा एकदा तिसरा येईल का? दुरी, उंची, लांबी देखील तिसरा आलाय. बॅक टू बॅक षटकार. आकाशची बॅट बोलतेय आणि बॉल देखील आकाशाला गवसणी घालणारा नावाप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. 3 षटकार बॅक टू बॅक ठोकणं तेवढं सोपं नाहीये. सेमीफायनलची ही मॅच आहे, प्रेशरवाली मॅच आहे आणि त्या प्रेशरवालच्या मॅच मध्ये सुंदर खेळ आपल्याला पाहायला मिळते. 3 बॉल झालेत तिसऱ्या षटकातील उर्वरित 3 चेंडू आणि या 3 चेंडूचं समीकरण आपल्या पुढे 2 मिनिटांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. चौथा चेंडू. ओहो, पुन्हा एकदा आडवा बॅटने टिप स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक कलेक्ट करतोय. फेकी होते गोलंदाजाच्या गोदीमध्ये, एकदा मात्र पूर्ण केली गेली आणि आता मात्र आलाय सचिन पाटील. 2 चेंडू उर्वरित असतील तिसऱ्या षटकातील. चौथं षटक महत्वपूर्ण असेल कारण मोठे खेळाडू अजून देखील मैदानामध्ये. ओहो, पुन्हा एकदा तो बिग हिट करण्याचा प्रयत्न. हुकलाय बॅट आणि बॉलचा टायमिंग नाहीये. सचिन पाटील मोठं वादळ, मोठं नाव आपल्याला पाहायला मिळतं. क्षमता आहे, मनगटामध्ये जोर आहे आणि अनेक वर्षाचा अनुभव पणाला लावत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. प्रॅक्टिस बिगमॅन परफेक्ट. सातत्याने प्रॅक्टिस मध्ये असणारे हे खेळाडू, जितू पॅकर्स नवघर संघाचे नवीन खेळाडू घडवण्याचं काम ते लोक करत असतात. पुन्हा एकदा ओहा, आता मात्र समोरच्या दिशेने 6 आणि 6 येत आहेत. षटक संपलं आणि षटकाखेरीज धावसंख्या जाऊन पोहोचली गेली ती 45. या दुहेरी आकड्यावरती हाणामारीचं षटक अजून देखील ट्रॅक वरती येणं बाकी आहे आणि कुणाच्या खांद्यावरती ती जबाबदारी सोपवणार कर्णधार. 45 धावा ऑन बोर्ड वरती. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अजून मोठे 2 खेळाडू मैदानामध्ये. चला फास्ट. ऑन ट्रॅक आदित्य. मला वाटतं दुसऱ्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हा मानकरी होता आदित्य. आणि सामना करतोय तो आकाश. 6 चेंडू असतील उर्वरित या इनिंगचे. सेमीफायनलचा हा सामना आपल्या भेटीसाठी आलाय. आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना. जो संघ विजयी होईल तो उद्यासाठी खेळ फायनल, द ग्रँड फिनाले पुढच्या दिवसासाठी. तर दरम्यान चौथं षटक ऑन ट्रॅक वरती. पहिला चेंडू आकाश आणि आकाशाला गवसणी घालण्याचा तो प्रयत्न, परंतु हुकलाय. उर्वरित 5 चेंडू डॉट बॉल येतोय. कटरचा वापर आणि यश देखील मिळतंय. पुन्हा एकदा आकाश. ओहो, तर दरम्यान या इनिंगचे 5 चेंडू शिल्लक असतील. धावसंख्या जाऊन पोहोचले 45. येथील का 10-12 धावा. हो, फ्लिक तर केलाय. उंची, दोरी देखील गाठले. बॉल जातोय सीमा रेषा पार. षटकार. सायंकाळचं सत्र आणि या सायंकाळच्या सत्रामध्ये देखील तीच फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पुरेपूर वापर केलाय बॅटरचा पॅकर्स नवघर संघानं. उर्वरित 4 चेंडू आणि या उर्वरित 4 चेंडूवरती संघाचं अर्धशतक धापलकावरती लागलंय. 51 धावा धापलकावरती लागल्यात. फुल टॉस आडव्या बॅटने स्वीक केला. एकदा मात्र पूर्ण केली गेली. स्क्वेअर लेगला तिथे क्षेत्ररक्षक असेल परंतु सचिन पाटीलने नकार दिला. उर्वरित
3 चेंडू आणि या 3 चेंडूंवरती धावसंख्या जाईल. जास्तीत जास्त 10 गेले तर 63 पर्यंत जाण्याची शक्यता आहे, परंतु पाहायचंय 3 चेंडू असतील. सचिन पाटील तो सामना करतोय. ओहो, थांबवलंय. उर्वरित 3 चेंडू आणि या 3 चेंडूंवरती मोठा फटका येईल का? बॉक्स मध्ये तर चर्चा झाली आहे. सचिन पाटील आहे तर ते होऊ शकतंय. पुन्हा एकदा आलाय का? क्षेत्ररक्षक तर आहे, परंतु सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. परंतु दरम्यान 2 धावा पूर्ण झाल्यात. तिसरा झाला असता, परंतु ऑट काय सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालंय. एक टाइम वाटलं की क्षेत्ररक्षक पोहोचू शकत नाही बॉल पर्यंत, परंतु अडवलाय. त्या 6 धावा महत्वपूर्ण झाल्यात. अजून सचिन पाटील ऑन ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. उर्वरित 2 चेंडू आणि या 2 चेंडूंवरती मोठा फटका येईल का? फुलटॉस आडव्या बॅटने 1 बाउन्स चौकार. थोडासा क्षेत्ररक्षक पंबल होतोय. 4 धावा मिळाल्यात. शेवटचा चेंडू आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले गेले 58. 58 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. शेवटचा चेंडू आहे इनिंगचा. येईल का आकाशाला गवसणी, आकाशाला वंदनीय करणारा हा षटकार. 58 धावा धावफलकावरती. ओहो, थोडासा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला गेला. ट्रॅकरचा वापर होता. व्हाईट बॉल येतोय आणि धावसंख्या जाऊन पोहोचली गेली ती 59. शेवटचा चेंडू आणि या शेवटच्या चेंडूवरती ओहो, आप ट्रॅकरचा वापर आणि त्याचा पुरेपूर वापर केलाय. बॉल जातोय सीमा रेषा पार. षटकार आणि इनिंगची सांगता झाली आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचली गेली आहे ती 65 या दुहेरी आकड्यावरती आणि जिंकण्यासाठी 4 ओव्हर 66 धावा. तर दरम्यान आपण कॉम्बॉक्स मध्ये थोडासा बदल करतोय. गावचे सुपुत्र हेमंत सर व्हॉइस ऑफ कामाणी यांना मी कॉम्बॉक्स मध्ये आमंत्रित करतोय. या पुढची इनिंग त्यांच्या गोड आवाजातून धावतं वर्णन आपण ऐकणार आहोत. तर धन्यवाद. थँक्यू सो मच सुमित बने. आजच्या दिवसामध्ये सुमित बनेचा आवाज आपल्याला ऐकायला मिळाला आणि कॉमन क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच त्याचा आवाज आपण ऐकला. उद्याच्या दिवसामध्ये संदीप गावंड या ठिकाणी उपस्थित राहतील या स्पर्धेसाठी समालोचन करण्यासाठी. हा अंतिम सामना आजच्या दिवसातला आपण बघतोय आणि दोन्ही टीम मीरा भाईंदर परिसरामधून आहेत. एक
सिद्धिविनायक मीरा रोड, दुसऱ्या बाजूने आहे जितू पॅकर्स नवघर भाईंदर. बॉल द्यायचे नवीन. दोन्ही अंपायर आपण बघतोय अशोक राऊत त्यानंतर विशाल नाईक, या दोन्ही पंचांनी चांगली कामगिरी केली आणि त्यांना साथ सुद्धा चांगली दिली ती प्रवीण पाटील ज्यांनी सुद्धा अंपायरिंग केली आहे. आणि आजच्या दिवसामध्ये गोड आवाज तुम्हाला ऐकायला मिळाला तो सुमित बने यांचा. या कॉमन परिसरामध्ये पहिल्यांदाच ते आले आणि चांगलं चं टार्गेट आहे फायनलमध्ये जाण्यासाठी सिद्धिविनायक मीरा रोड टीमला. हे टार्गेट ठेवलेलं आहे ते जितू पॅगस नवघर भाईंदर टीमने. जबरदस्त बॅटिंग आज प्रदर्शन चांगले केले बॅटिंगच्या माध्यमातून. असो पंचांचा इशारा, पॉवर प्लेचं पहिलं षटक 3 फीट 30 सर्कलच्या बाहेर, ज्यामध्ये आपण बघतो एक लॉंग ऑफ आहे, एक कॉर्नर आहे आणि त्यानंतर एक डीप मिड विकेट आहे. स्ट्राईक एंडला आहे फलंदाज सौरभ. पहिलाच बॉल चांगला टाकलाय, गती चांगली आहे, एज लागली होती, विकेट किपरने चांगला कॅच घेतला. अशा प्रकारे पहिल्याच बॉलवर विकेट मिळते ती विनोद याला. आणि पहिल्या बॉलवर सुरुवात गोलंदाजीमध्ये चांगली झालेली आहे, मात्र बॅटिंगमध्ये सुरुवात अतिशय खराब म्हणू शकतो आपण मीरा रोड टीमची. पहिल्या बॉलवर विकेट, सरळ बॉल टाकला होता, ह्या वेळेला एज लागली विकेट किपरने. आपण बघितलं अतिशय चांगला कॅच घेतला आणि अशा प्रकारे विकेट जाते. ही पहिली विकेट गेलेली आहे. रोशन जातो नवीन बॅटर आणि नंबर 10 ची जर्सी त्यांनी परिधान केलेली आहे. सचिन तेंडुलकरचा हा लकी नंबर आहे, नंबर 10 तेंडुलकर ह्यांना. त्याच प्रकारे बॅटिंग करावी लागेल रोशनला. क्रमांक 3 वर बॅटिंगसाठी गेलेला आहे. सलामीचा फलंदाज जर लवकर बाद झाला असेल तर नंबर 3च्या फलंदाजाला सुरुवातीपासून सुरुवात करावी लागते, म्हणजेच ही ओपनिंग जोडी सुद्धा मानली जाईल. कारण पहिल्याच बॉलवर विकेट गेलेली आहे, तर पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करावी लागेल ती क्रमांक 3च्या फलंदाजाला. जिम्मेदारीचा नंबर आहे, सलामीचा एखादा फलंदाज जर बाद झाला तर आपल्याला जिम्मेदारी घ्यावी लागते. ती जिम्मेदारी आता स्वीकारलेली आहे ती रोशनने. पहिल्याच बॉलवर चांगली विकेट. विनोद चांगली बॉलिंग, सुरुवात चांगली केली आहे. मागच्या मॅचमध्ये सुद्धा 10 रन्स दिले होते, विकेट मिळवले होते विनोदने. या मॅचमध्ये सुद्धा पहिल्या बॉलवर प्लॅटिनम डकवर बाद केलेला आहे ते फलंदाज सौरभला. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होईल. 7 ते 8 बॉलचा रनअप असेल विनोद याचा. विनोद पाटील पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर, राईट अबाउट द विकेट. हवेत खेळलाय, कॅचची शक्यता, डीप मिड विकेटला फिल्डर आहे, बॉल खाली. चांगला जजमेंट आयुष पाटील त्या ठिकाणी होता, चांगला कॅच घेतोय, विकेट जाईल आणि बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 विकेट मिळतात त्या विनोद याला. आणि विनोद येतोय विकेटच्या हॅट्रिकवर. बघूया हॅट्रिक पूर्ण होईल की नाही आहे. आतापर्यंत आजच्या दिवसामध्ये कुठल्याही बॉलाने हॅट्रिक घेतलेली नाही आहे. बॅटिंग आज लाजवाब बघितली आपण भरपूर बॅटरकडून, खास करून 2 हाफ सेंचुरी आपण बघितली. त्यामध्ये एक हाफ सेंचुरी, पहिली हाफ सेंचुरी आजच्या दिवसामधली विश्वनाथ जाधवच्या नावावर आहे, ज्याने 67 रन ठोकले आणि त्याला चोख प्रत्युत्तर देत असताना दुसऱ्याच इनिंगमध्ये
अक्षय पाटीलने सुद्धा 17 बॉल मध्ये 67 बनवले आणि मॅन ऑफ द मॅच राहिला होता. नवीन बॅटर यश जाधव जातोय बॅटिंग साठी. हा सुद्धा एक कम्प्लीट ऑलराऊंडर आहे सिद्धिविनायक मीरा रोड टीमचा. विश्वनाथने 21 बॉल मध्ये 67 ठोकले होते. ओहो, यावेळेला आणखीन एक चांगला बॉल मध्ये विकेट किपरच्या हातामधून बॉल सटकतोय आणि 22 रुपयाने हे सिंगल येते आणि एक्स्ट्राच्या रुपयाने खातं खोललं जात आहे ते सिद्धिविनायक मीरा रोड टीमचं. जबरदस्त बॉलिंग करताना दिसतोय बॉलर विनोद. ओहो हो, जशी स्ट्राईक मिळाली कॅप्टनला आणि कॅप्टननी दाखवलं आपला हुनर आणि बॉलला पाठवलं सरळ मिड विकेटच्या बाहेर. षटकार. कुणाल, जबरदस्त फटका कुणालच्या बॅट मधून. कुणाल तडियार जो कॅप्टन आहे आणि कॅप्टन नॉक हा शॉट कुणालच्या बॅट मधून आपण पाहिला. स्लॉक केलं होतं बॉलला डीप मिड विकेटच्या बाहेर षटकारासाठी. षटकाराने ऑफ द मार्क होतं. टीमचं टोटल जाऊन पोहोचते 7 वर. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर विनोद. खोलवट टप्प्याचा बॉल, बॉल बॅक ड्राईव्ह. चांगली फिल्डिंग आपल्या फॉल थ्रो मध्ये. थ्रो केला होता रनआउट करण्यासाठी विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल जातोय. अंतिम एक बॉल शेष. कमबॅक अतिशय चांगलं करतोय. बघितलं पहिला बॉल याच्या अगोदरचा स्लॉट मध्ये टाकला होता, त्यानंतर हा बॉल अगदी ब्लॉक मध्ये टाकला आणि सरळ बॉल बॅक खेळण्यासाठी भाग पडलं होतं कुणाल तडियार याला. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा फटका तर चांगलाय. हा सुद्धा बॉल जाईल बाउंडच्या बाहेर वाडिश लॉंगांच्या दिशेने सरळ आमच्या संरक्षण कक्षासमोर. 6 रनसाठी षटकार. ओव्हरची होते समाप्ती. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 66 टार्गेट चेस करत असताना धावसंख्या आहे सिद्धिविनायक मीरा रोड टीमची 13 रन्स. आणखीन जर आपण बघितलं तर पहिल्या षटकाचं आपण कंपॅरिझन जर केलं तर पहिल्या षटकामध्ये फक्त 10च रन होते पहिली बॅटिंग करत असताना नवगड टीमचे. आणि या ठिकाणी आपण बघतो 13 रन्स आलेले आहेत. मागचे 2 जे षटक होते ते अतिशय महागडे पडले होते. ज्या षटकामध्ये आपण बघितलं 25 आणि 20 एकंदरीत आपण बघितलं तर शेवटच्या 12 बॉलमध्ये 45 धावा ठोकल्या होत्या त्या नवगड फायदर टीमने. 2 हाफ सज्जर सुद्धा आज बघितले आपण. 21 बॉलमध्ये विश्वनाथ जाधवने 67 बनवले होते. 17 मध्ये 67 बनवले होते ते अक्षय पाटीलने. अभय येतो बॉलिंग ट्रॅकवर. हो हो, या वेळेला आपण बघितलं तर व्हाईट यॉर्कर डिलिव्हरी. अभयने मागचं षटक अप्रतिम टाकलं होतं पहिल्या मॅचमध्ये, महागडा पडला पण तर त्यानंतर कमबॅक जबरदस्त केला. मागच्या मॅचमध्ये फक्त 2 रन्स देत असताना 2 विकेट सुद्धा घेतल्या होत्या. तोच यावेळेस अभय आपण बघतोय बॉलिंग ट्रॅकवर आलेला आहे. स्ट्राईक एंडला बॅटर आपण बघतोय यश जाधव आहे. ही जोडी एक महत्त्वपूर्ण जोडी म्हटली जाईल सिद्धिविनायक मीरा रोड टीमसाठी. चांगला फटका आहे. कव्हर ड्राईव्ह खेळलाय स्वीपर कव्हरच्या दिशेने. फील्डर त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग करतोय. फक्त 1च रन मिळेल. 1 पेक्षा जास्त काही नाहीये. या 1 रनने टीमचा स्कोर जाऊन पोचेल स्कोरबोर्डवर 14 रन्स. 14 लॉस ऑफ 2 विकेट. 2 विकेट आतापर्यंत गेलेले आहेत. दोन्ही सुद्धा आपण बघितलं तर सौरभ त्याच्यानंतर रोशन लगातारच्या 2 बॉलवर 2 विकेट विनोदने मिळवल्या होत्या. पुन्हा एकदा अभय. पुन्हा चांगला फटका आहे. गॅप मध्ये सुद्धा आहे. फिल्डर त्या ठिकाणी येतोय. अडवला जाईल बॉल. लॉंगनचा फिल्डर आला होता. 2 रन्स कंप्लीट केल्या जातात. चांगली फिल्डिंग, चांगला एफर्ट. खास करून आपण बघितलं अक्षय पाटील आज 100% एफर्ट देताना दिसतोय आपल्या टीमसाठी. बॅटिंगच्या माध्यमातून असो किंवा फिल्डिंगच्या माध्यमातून असो. लॉंग ऑन वरून धावून आला होता. कौकानाच्या दिशेने बॉलला अडवलं. आपल्या टीमसाठी नक्कीच 2 रन अडवण्यामध्ये यशस्वी ठरला अक्षय पाटील. स्कोर गेलेला आहे स्कोरबोर्डवर 16 रन्स. अभय. फुल टॉस बॉल. स्लॉक स्वीपचा अंदाज. या बॉलला पाठवलं डीप बॅक ऑफ द स्कोर लेगच्या बाहेर. उत्तुंग षटकार. जबरदस्त शॉट आणि
टीमचं टोटल जाऊन पोहोचेल स्कोर बोर्डवर 22 रन. फुल टॉस बॉल होता, लो फुल टॉस बॉलला पुरेपूर समाचार आणि हा जोरदार प्रहार केला फलंदाज कुणाल तडियार याने. सहाने 22 वर स्कोर जाऊन पोहोचतोय. चांगली बॅटिंग करताना दिसतोय फलंदाज. आत्तापर्यंत हा तिसरा षटकार कुणालच्या बॅटमधून येतोय. 20 वर बॅटिंग करतोय. 22 मधून 20 फक्त कुणालच्या नावावर आहेत. अभय पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. पुन्हा चांगला फटका आहे. बॉल जाईल स्कोअर लेगला. फिल्डर त्या ठिकाणी थोडासा फ्लंबल होतोय आणि हा बॉल निघून जाईल डीप स्कोअर लेगच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. नेट टू नेट फाईट आपल्याला पाहायला मिळते या दोन टीम मध्ये. हे आपण बघितलं. फटका चांगला होता. फिल्डिंग करण्यासाठी थोडंसं फ्लंबल झाला फिल्डर आणि बॉल सरळ निघून गेलाय तो बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. 4 ने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतो 26 वर 26. लॉस ऑफ 2 विकेट. अभय थोडासा महागडा पडतोय. या ओव्हरमध्ये बघितलं 13 रन्स आत्तापर्यंत खर्च केलेले आहेत 5 बॉलमध्ये. अभयने अंतिम 1 बॉल शेष अभयच्या या षटकामधला. पुन्हा अभय आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. पुन्हा उचलून गेल्या बॉलला. वॉट अ शॉट. पाठवले बॉलला डीप वाईड विकेटच्या बाहेर. 6 रनसाठी आणखीन एक टॉवरिंग सिक्सर. वॉट बॅटिंग. कॅप्टन नॉक बारीज खरोखर कॅप्टन लिडिंग फ्रंट प्रमाणे बॅटिंग करताना दिसतोय कुणाल तडियार. 32 धावा धावफलकावर लागतात पहिल्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर आणि उर्वरित 2 षटकामध्ये आणखीन 34 रनची आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी. 17च्या रिक्वेस्ट रन रेटने बॅटिंग करावी लागेल ही मॅच जिंकायला फायनलमध्ये जाण्यासाठी. ह्या 2 ज्या चमकदार ट्रॉफ्या दिसतात आपल्याला स्वर्गीय दयानंद पाटील स्मृती चषक मधल्या ह्या ज्या ट्रॉफ्या आहेत. एक ट्रॉफी कमावण्यासाठी तुम्हाला 12 बॉलमध्ये 34 रन बनवावे लागतील. नक्कीच नेट टू नेट फाईट अगदी रोमांचक सामना आपल्याला पाहायला मिळतोय या दोन टीम मध्ये. दोन्ही मीरा भाईंदर परिसरातून संघ आहेत आणि खरोखरच ज्या वेळेस या 2 टीम मध्ये मॅच होते ना त्यावेळेस अशा प्रकारची एक रोमांचक मॅच प्रेक्षकांच्या नजरेस येते. बॉलिंगसाठी निर्णायक षटक असेल हे. ते षटक टाकण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर येतोय बॉलर ऋषभ येतोय. लेग स्पिन बॉलर आहे ऋषभ. बघूया कुठल्या प्रकारे बॉलिंग करेल या वेळेला. ऋषभवर अटॅक चढवते की नाहीये. यश जाधव स्ट्राईक एंडवर असेल. दुसऱ्या बाजूने जर बघितलं आपण तर कुणाल तडियार कॅप्टन प्रमाणे खेळताना दिसतो आपल्याला कुणाल तडियार. 4 षटकार 1 चौका ठोकलेला आहे या इनिंग मध्ये कुणालने. टिप एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ ऑफ साईडला 2 फिल्डर बाउंड्रीवर आहेत. ऑन साईडला एक 4 आहेत बाउंड्रीच्या दिशेने. सरळ बॅटने स्टेट डाऊन द ग्राउंड. यावेळेस यश जाधवच्या बॅटमधून येतो हा खणखणीत षटकार. वॉट स्ट्रोक. जबरदस्त फटका. पुढे ठेवला होता बॉल. सरळ बॅटने या बॉलला सरळ पाठवलाय लॉंगांच्या बाहेर षटकारासाठी सिक्सर. 6 ने स्कोर जाऊन पोहोचतोय 38 वर. टेट फॉर टॅट जसास तसे उत्तर दिले जाते आहे जीतू पॅगर नवगर भाईंदर टीम समोर सिद्धिविनायक टीम कडून. हे निर्णायक षटक आहे. या निर्णायक षटकामध्ये रन्स यायला पाहिजे आणि पहिल्याच बॉलवर नक्कीच एक मोठा फटका. जबरदस्त प्रहार केला होता यावेळेला. जसा बॉल स्लॉटमध्ये मिळाला त्या बॉलला पाठवून दिलं पार्किंग लॉटमध्ये यश जाधवने. यश जाधवच्या बॅटमधून हा पहिला षटकार आपल्याला पाहायला मिळतोय आणि या इनिंग मधला हा 5वा षटकार असेल. बाजू बदलून यावेळेस बॉलिंग करेल बॉलर ऋषभ. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेरचा बॉल ह्या वेळेला चुकतो फलंदाज. शॉर्ट टर्मच्या दिशेने बॉल जातो. कुठल्या प्रकारचा रन नाही या बॉलवर. राऊंड विकेटने ज्यावेळेस मारा केला त्यावेळेस मोठा फटका लागला मात्र यावेळेस ओव्हर द विकेटने बॉलिंग करण्यासाठी आला. थोडासा अँगल आणखीन बनला आणि डॉट होतो फलंदाज. लेग बॉल चांगला टाकतोय बॉलर ऋषभ. डीप बॅकवर्ड ऑफ द स्कोअर लेग. डीप मिड विकेट. डीप वाइडिश मिड विकेट. एक लॉंग ऑन त्याच्यानंतर एक लॉंग ऑफ. डीप एक्स्ट्रा कव्हर. फिल्डिंग बाउंड्रीवर आहे
आणखीन एक चांगला फटका आहे स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. लॉंगांच्या डोक्यावरून पाठवले बॉलला यश जाधवने. आणखीन एक येतोय षटकार. जबरदस्त शॉट स्ट्रेट बॅट काय जबरदस्त बॅटिंग करतो यश जाधव. अटॅकिंग बॅटिंग आहे. 12 आलेले आहेत पहिल्या 3 बॉल मध्ये आणि टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 44 रन्स. आणखीन 20 रनची आवश्यकता 22 रनची आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी. वेळेबद्दल सहकार्य करा. जास्त टाइमपास करू नका प्लीज. चल फिल्डिंग लावली जाते. थोडस वेळ घालवला जातोय. वेळ वाया घालू नका. आजचा दिवस अतिशय महत्वाचा आहे. एका बाजूने आपण जर बघितलं तर कुणाल तडियारने अटॅक चढवला होता. दुसऱ्या बाजूने आपण बघतोय तर यश जाधवने अटॅक चढवलेला आहे. कॉन्सन्ट्रेशन भंग करण्यासाठी आपण बघतो सिली पॉइंट लावला जातोय. ऋषभ पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर लेफ्ट आर्म होतो विकेटने. पुढील बॉल ओ ड्राईव्ह केलाय मात्र आपण बघितलाय फिल्डर जो लावला होता सिली पॉइंटच्या दिशेने.
हॅलो, काय जबरदस्त फटकेबाजी कुणाल तडियारच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळते. उर्वरित 2 बॉल शेष आणि 2 बॉलमध्ये 4 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी सिद्धिविनायक मिरारो टीमला. अगदी चुरशीची लढत आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त अटीतटीचा हा सामना, रफ अँड टफ मॅच. दोन्ही टीम मीरा भाईंदर परिसरामधून आहेत आणि खरोखरच प्रेक्षकांचं मनोरंजन अतिशय चांगले केले दोन्ही टीमने. 67 रनचं एक चांगलं टार्गेट ठेवलं होतं मॅच जिंकण्यासाठी आणि आतापर्यंत आपण बघतोय 2 बॉल शेष, 4 रनची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅकवर आहे बॉलर आकाश. पुढील बॉल, हो ह्या वेळेला आपण बघितलं चांगला बॉल स्वीप रन होता ऑन साइडला, मात्र चुकतो फलंदाज. सुतावर नाराज, गती चांगली होती या बॉलमध्ये. चुकतो सरळ बॉडीला बॉल लागतोय आणि अशा प्रकारे हा डॉट बॉल जातो. अंतिम 1 बॉल शेष आणि 1 मध्ये 4 रनची आवश्यकता. गोल्डन चौकार किंवा गोल्डन षटकार ठोकावा लागेल ह्या मॅच मध्ये फायनल मध्ये जाण्यासाठी. ह्याच्या आकर्षक ट्रॉफ्या आहेत पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाच्या. याच्यामधून 1 ट्रॉफी नक्कीच लागू होईल आपल्याला. या 1 बॉलवर डिसिजन पेंडिंग आहे. कोणती टीम 1 ट्रॉफी आपल्या घरी घेऊन जाईल आणि फायनल मध्ये प्रवेश निश्चित करेल. ग्रँड फिनाले मध्ये बघूया कोणती टीम एंट्री करणार आहे. 1 बॉल 4 रनची आवश्यकता. नक्कीच जबरदस्त मॅच आणि मॅच आवडली असेल तर टाळ्या व्हायलाच पाहिजे दोन्ही टीमसाठी. शेवटचा बॉल शेष, 4 रनची आवश्यकता. स्ट्रायकिंगला आहे कॅप्टन कुणाल तडियार. अंतिम बॉल घेऊन जातोय आकाश. ओहो, जबरदस्त शॉट, गोल्डन सिक्सर. ही मॅच जिंकलेली आहे. कुणाल तडियार जबरदस्त बॅटिंग केली आहे. 66चं टार्गेट होतं आणि शेवटच्या ओव्हरमध्ये 20ची आवश्यकता असताना अटॅकिंग बॅटिंग केली कॅप्टन प्रमाणे बॅटिंग केली आणि ही मॅच जिंकल्याने आपल्या टीमला फायनल मध्ये जागा निश्चित केलेली आहे. 7 बॉल मध्ये 30 रन बनवले फलंदाज कुणाल तडियारने, ज्यामध्ये आपण बघितलं तर 7 षटकार आणि 1 चौकार सुद्धा ठोकलेला आहे. जबरदस्त बॅटिंग